नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSCITच्या परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकूण आपण 50 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये मेमरी आणि सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस हे AC मध्ये ठेवणे अनिवार्य आहे. आणि याला पर्याय आहेत बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे चूक. चला वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, पर्सनल कम्प्युटर्स हे मिड रेंज कम्प्युटर्सपेक्षा वेगवान असतात. बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं उत्तर आहे चूक. तिसरा प्रश्न, पेंटियमने विकसित केलेले कम्प्युटर्स डॅश डॅश कम्प्युटर या विभागात मोडतात. पर्याय मिनी, दुसरा पर्याय मेन फेम, तिसरा पर्याय सुपर, आणि चौथा पर्याय आहे मायक्रो, आणि याचं उत्तर आहे मायक्रो. चौथा प्रश्न आहे, मायक्रो प्रोसेसर आणि मेमरी हे सिस्टीम युनिटचे दोन भाग आहेत. बरोबर आणि चूक हे दोन पर्याय, आणि याचं उत्तर आहे बरोबर. पुढील प्रश्न, डाटा स्टोअर करण्यासाठी डॅश डॅशचा वापर करण्यात येतो. इनपुट डिव्हाइस, मेमरी, आउटपुट डिव्हाइस आणि सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे पर्याय आहेत, आणि याचं उत्तर आहे मेमरी. पाचवा प्रश्न झालेला आहे. आता 6व्या प्रश्नाकडे जाऊया. रॉम, सीपीयू आणि रॅम वर रॉम, सीपीयू आणि रॅम डॅश डॅश वर इन्स्टॉल करतात. पहिला पर्याय सिरियल पोर्ट, दुसरा पर्याय मदरबोर्ड, तिसरा पर्याय हार्ड डिस्क, आणि चौथा पर्याय आहे एक्सपान्शन स्लॉट, आणि याचं उत्तर आहे मदरबोर्ड. 7वा प्रश्न, MS एक्सेल मध्ये जर एखादा सेल हॅश 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 दर्शवतो तर त्याचा अर्थ असा होतो. पहिला पर्याय, सर्व संख्या दर्शवण्यासाठी रो खूप लहान आहे. दुसरा पर्याय, एक्सेल आपले फॉर्म्युला समजत नाही. तिसरा पर्याय, आपण शून्याने विभाजित करण्याचा प्रयत्न केला. आणि चौथा पर्याय आहे, सर्व संख्या दर्शवण्यासाठी कॉलम खूप अरुंद आहे, आणि याचं उत्तर आहे शेवटचं, सर्व संख्या दर्शवण्यासाठी कॉलम खूप अरुंद आहे. 8वा प्रश्न, डाटा आणि इन्स्ट्रक्शन इलेक्ट्रिकली दर्शवण्याकरता डॅश डॅश नंबर सिस्टमचा वापर करतात. पहिला पर्याय बायनरी, दुसरा पर्याय ऑक्टल, तिसरा पर्याय डेसिमल, आणि चौथा पर्याय आहे हेक्साडेसिमल, आणि याचं उत्तर आहे बायनरी. 9वा प्रश्न, बायनरी नंबर सिस्टमला डॅश डॅश स्टेट नंबरिंग सिस्टीम असे म्हणतात. 8, 2, 16 आणि 10, आणि याचं उत्तर आहे 2. 10वा प्रश्न, डॅश डॅश मध्ये 0 आणि 1 ने नंबरचे रिप्रेझेंटेशन केले जाते. हेक्साडेसिमल कोडिंग सिस्टीम, डेसिमल कोडिंग सिस्टीम, ऑक्टल कोडिंग सिस्टीम आणि बायनरी कोडिंग सिस्टीम हे 4 पर्यायाने याचं उत्तर आहे बायनरी कोडिंग सिस्टीम. 11व्या प्रश्नाकडे वळूया. 11वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दोन बायनरी कोडिंग सिस्टीम मध्ये 8 बिट्सचा उपयोग प्रत्येक बाईट बनवण्याकरता होतो. BCD ऑक्टल हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय ASCII EBCDIC, तिसरा पर्याय ABDC GPRT, आणि चौथा पर्याय BCD ACBD, आणि याचं उत्तर आहे ASCII आणि EBCDIC. 12वा प्रश्न, सर्व आज्ञा आणि डाटाचे एक्झिक्यूट करण्यापूर्वी डॅश डॅश मध्ये रूपांतर होते. पहिला पर्याय बायनरी, दुसरा पर्याय ऑक्टल, तिसरा पर्याय डेसिमल, आणि चौथा पर्याय हेक्साडेसिमल, याचं उत्तर आहे बायनरी. 13वा प्रश्न, MFD म्हणजे मल्टीफंक्शनल डिव्हाइसेस होय. बरोबर आणि चूक हे दोन पर्याय आहेत, याचं उत्तर आहे बरोबर. 14वा प्रश्न, एकमेकांशी जोडलेले हार्ड डिस्क ड्राईव्ह म्हणजे डॅश डॅश. पहिला पर्याय RAID, दुसरा पर्याय SSD, तिसरा पर्याय HDD, आणि चौथा पर्याय आहे JDD, आणि याचं उत्तर आहे RAID. 15वा प्रश्न, डॅश डॅश ठरवते की कम्प्युटर सिस्टीम मध्ये प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स कशा प्रकारे वाहून नेल्या जाव्यात. पहिला पर्याय कंट्रोल युनिट, दुसरा पर्याय ALU, तिसरा पर्याय ऍड ऑन कार्ड, आणि चौथा पर्याय आहे ऑपरेटिंग सिस्टीम, आणि याचं उत्तर आहे कंट्रोल युनिट. 16 क्रमांकाचा प्रश्न, CISC सिस्क म्हणजे डॅश डॅश. पहिला पर्याय आहे कम्प्युटर इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर, दुसरा पर्याय आहे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर, तिसरा पर्याय आहे कमांड इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर, आणि चौथा पर्याय आहे कोर इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर, आणि याचं उत्तर आहे कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर. 17वा प्रश्न, रिस्क म्हणजे रिकर्सिव्ह इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर, रॅन्डम इन्स्ट्रक्शन गेट कम्प्युटर, रिड्युस्ड इंडक्शन इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर, चौथा पर्याय रिलेशनल इन्स्ट्रक्शन गेट कम्प्युटर, आणि याचं उत्तर आहे रिड्युस्ड इन्स्ट्रक्शन सेट कम्प्युटर.
18वा प्रश्न आहे रँडम ॲक्सेस मेमरीला डॅश डॅश मेमरी म्हणतात. पर्याय नॉन व्होलटाईल, दुसरा पर्याय व्होलटाईल, तिसरा पर्याय सेकंडरी मेमरी आणि चौथा पर्याय फ्लॅश मेमरी आणि याचं उत्तर आहे व्होलटाईल मेमरी. 19वा प्रश्न आहे डिस्क कॅशिंग रेड आणि फाईल कॉम्प्रेशन मुळे हार्ड डिस्कची कामगिरी सुधारते. बरोबर आणि चूक हे दोन पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. 20वा प्रश्न रॉम चिपला डॅश डॅश सुद्धा म्हणतात. पहिला पर्याय हार्डवेअर, दुसरा पर्याय सॉफ्टवेअर, तिसरा पर्याय नेटवेअर आणि चौथा पर्याय फर्मवेअर आणि याचं उत्तर आहे फर्मवेअर. 21वा प्रश्न डॅश डॅश कार्ड हे सीपीयूचे इंटरनल इलेक्ट्रॉनिक सिग्नल पासून व्हिडिओ सिग्नल मध्ये रूपांतरित करतो. त्यामुळे आपण मॉनिटरवर डेटा पाहू शकतो. साऊंड, ग्राफिक, मोडेम आणि नेटवर्क इंटरफेस असे 4 पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे ग्राफिक. 22वा प्रश्न कम्प्युटरचा क्लॉक स्पीड मोजण्याचे एकक डॅश डॅश आहे. सेकंड, मिनिट्स, हर्ट्झ आणि अवर हे 4 पर्याय आणि उत्तर आहे हर्ट्झ. 23वा प्रश्न डॅश डॅश कार्ड मुख्यतः ग्राफिक्स आणि 3D ॲनिमेशन करता वापरतात. ग्राफिक्स, नेटवर्क इंटरफेस, AGP आणि साऊंड हे 4 पर्याय. उत्तर आहे AGP. 24 क्रमांकाचा प्रश्न मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये तुमच्या फाईल्स डॅश डॅश या एक्सटेन्शनने साठवून ठेवल्या जातात. RTF, PPTX, DOCX आणि PSD हे 4 पर्याय. उत्तर PPTX. 25 क्रमांकाचा प्रश्न मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये शेप इफेक्ट्स मध्ये पुढील पैकी कोणते प्रकार उपलब्ध आहेत. प्रीसेट, रिफ्लेक्शन, ग्लो आणि वरील सर्व. उत्तर वरील सर्व. 26वा प्रश्न सिरियल पोर्ट्स एका वेळेस एकच डॅश डॅश डेटा पाठवते. बाईट, मेगाबाईट, बीट आणि किलोबाईट हे 4 पर्याय. उत्तर बीट. 27वा प्रश्न मोडेमुळे सीडीवरील डेटा हार्ड डिस्कवर घेता येतो. बरोबर की चूक आणि याचं उत्तर आहे चूक. 28वा प्रश्न डॅश डॅशला डाटा बस सुद्धा म्हणतात जे सीपीयू पार्ट्स एकत्र जोडतात. पर्याय पॅरलल पोर्ट, दुसरा पर्याय सिरियल पोर्ट, तिसरा पर्याय IMA आणि चौथा पर्याय बस लाईन आणि उत्तर बस लाईन. 29वा प्रश्न डॅश डॅश पोर्टला माऊस, मोडेम आणि अनेक उपकरणे जोडलेली असतात. पहिला सिरियल, दुसरा पॅरलल, तिसरा गेम आणि चौथा पर्याय आहे AGP आणि याचं उत्तर आहे सिरियल. 30वा प्रश्न डॅश डॅश अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन करते. कंट्रोल युनिट, ALU, स्मार्ट कार्ड आणि सिस्टीम कार्ड हे 4 पर्याय आणि उत्तर आहे ALU. 31वा प्रश्न डॅश डॅश ही सोशल मीडिया नेटवर्किंग साईट व्यवसायाभिमुख म्हणजे बिझनेस ओरिएंटेड नेटवर्किंग यासाठी वापरली जाते. लिंक्डइन, ट्विटर, सेंड धिस फाईल आणि फेसबुक हे 4 पर्याय आणि उत्तर आहे लिंक्डइन. 32वा प्रश्न लॉजिकल ऑपरेशन हे डॅश डॅश शी निगडित आहे. एडिशन, मल्टिप्लिकेशन, कंपॅरिझन आणि डायव्हर्जन आणि याचं उत्तर आहे कंपॅरिझन. 33वा प्रश्न जॉयस्टिक हे पेन सारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट पीसीज आणि PDS बरोबर वापरले जाते. पर्याय बरोबर आणि चूक आणि उत्तर चूक. 34वा प्रश्न सोर्स पासून मशीन रिडेबल डेटा तयार करण्यासाठी जे डिव्हाइस वापरतात त्याला डॅश डॅश म्हणतात. पहिला डायरेक्ट एंट्री, दुसरा स्मार्ट टर्मिनल, तिसरा कीबोर्डिंग आणि चौथा पर्याय आहे रँडम ॲक्सेस आणि याचं उत्तर आहे डायरेक्ट एंट्री. 35वा प्रश्न इव्हेंटचे रूपांतर पार्शल डे म्हणजे दिवसाच्या काही भागातील अपॉइंटमेंट मध्ये करण्यासाठी तुम्हाला इव्हेंट विंडो मधील कोणता ऑप्शन अनचेक करावा लागेल. पर्याय ऑल डे इव्हेंट, दुसरा पर्याय ऑल डे अपॉइंटमेंट, तिसरा पर्याय हाफ डे इव्हेंट आणि चौथा पर्याय आहे हाफ डे अपॉइंटमेंट आणि याचं उत्तर आहे ऑल डे इव्हेंट. 36वा प्रश्न आहे डिजिटल कॅमेरा हा परंपरागत कॅमेऱ्यापासून वेगळा आहे कारण डॅश डॅश. पहिला पर्याय त्याद्वारे इमेज फिल्म ऐवजी मेमरी कार्ड मध्ये सेव्ह केली जाते. दुसरा पर्याय तो कम्प्युटर सहज स्कॅन करू शकेल अशी इमेज तयार करतो. फोटोग्राफिक तिसरा पर्याय फोटोग्राफिक सेशन मॅनेज करण्यासाठी तो ऑनबोर्ड कम्प्युटर वापरतो आणि चौथा पर्याय पिक्चरचे कंटेंट ओळखण्यासाठी त्यात पॉइंटिंग उपकरण वापरतात आणि याचं उत्तर आहे
त्याद्वारे इमेज फिल्म ऐवजी मेमरी कार्डमध्ये सेव्ह केली जाते. 37वा प्रश्न आहे फ्लॅट पॅनल मॉनिटर हे LCD बेस्ड टेक्नॉलॉजी आहे. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न 38वा कीबोर्ड हे डायरेक्ट एंट्री डिव्हाइसचे उदाहरण आहे. बरोबर की चूक आणि याचं उत्तर आहे चूक. 39वा प्रश्न ज्या लो कॉस्ट टर्मिनलला हार्ड डिस्क नसते व जे ऍप्लिकेशन होस्ट कम्प्युटरद्वारे किंवा सर्व्हरद्वारे आणि सिस्टीम सॉफ्टवेअरद्वारे चालवतात त्याला काय म्हणतात? पर्याय थिक क्लायंट, दुसरा पर्याय सर्व्हर मशीन, तिसरा पर्याय नेटवर्क टर्मिनल आणि उत्तर आहे नेटवर्क टर्मिनल. 40वा प्रश्न माऊस आणि ट्रॅक बॉल हे इनपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे. बरोबर की चूक आणि उत्तर आहे बरोबर. 41वा प्रश्न माऊस हे डायरेक्ट आउटपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 42वा प्रश्न आहे माऊस, टच स्क्रीन आणि प्रकाश लेखणी हे सर्व पॉइंटिंग डिव्हाइसचे उदाहरणे आहेत. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे बरोबर. प्रश्न 43वा प्लॉटर हे दुसऱ्या डॉट मॅट्रिक्स प्रकारचे प्रिंटर आहे. बरोबर आणि चूक आणि याचं उत्तर आहे चूक. प्रश्न 44वा पॉइंट ऑफ सेल POS स्कॅनर हे डायरेक्ट डेटा एंट्रीचे एक उदाहरण आहे. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. प्रश्न 45वा पॉइंट ऑफ सेल टर्मिनल हे एक खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? सोर्स डॉक्युमेंट एंट्री, कीबोर्ड एंट्री, डायरेक्ट डेटा एंट्री आणि चौथा पर्याय आहे 1 आणि 3 आणि याचं उत्तर आहे 1 आणि 3. सोर्स डॉक्युमेंट एंट्री आणि डायरेक्ट डेटा एंट्री. 46वा प्रश्न आहे MS आउटलुकचा वापर करून ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला डॅश डॅशची गरज असते. पहिला रहिवासी पत्ता हा पर्याय, दुसरा पर्याय ईमेल आयडी, तिसरा पर्याय फॅक्स क्रमांक आणि चौथा पर्याय पिन कोड आणि याचं उत्तर आहे ईमेल आयडी. प्रश्न 47वा खालीलपैकी कोणते विशिष्ट आउटपुट डिव्हाइस तक्ता, नकाशे व सर्वात उच्च प्रतीचे चित्र तयार करण्यासाठी वापरतो? प्रिंटर, प्लॉटर, स्कॅनर आणि इमेजर हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे प्लॉटर. 48वा प्रश्न खालीलपैकी कशाला टर्मिनलची जोडणी केली जाते? फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह, होस्ट कम्प्युटर किंवा सर्व्हर, हार्ड ड्राईव्ह आणि एक्सपान्शन स्लॉट हे 4 पर्याय आणि उत्तर आहे होस्ट कम्प्युटर किंवा सर्व्हर. 49वा प्रश्न आहे एखादा डेटाबेस म्हणजे लॉजिकली रिलेटेड तक्त्यांचे एकात्मिक संकलन आहे. बरोबर आणि चूक पर्याय आणि उत्तर आहे बरोबर. आणि शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओ मधला ज्या टर्मिनलमध्ये प्रक्रिया करण्याची यंत्रणा आणि स्मृती, दुय्यम साठवण आणि संवाद करण्याची क्षमता असतात त्याला स्मार्ट टर्मिनल म्हणतात. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 50 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत परीक्षेसाठी. सो तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू.